नमस्कार. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून मंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून सुद्धा पोलीस अधीक्षकांनी करायचंच ते केलं. या विषयावर विधान परिषदेत उपाध्यक्षा नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन केलं. विधानसभेत विरोधकांनी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून चांगलाच हल्लाबोल केला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य निवेदन केलं. याचं गांभीर्य लक्षात घेऊन सखोल निवेदन उद्या करेन असं सांगितलं. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दुचाकी आणि चारचाकीच्या चोरी प्रकरणात लातूरसह पुणे परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लातूर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून महादेव गरड असे आरोपीचे नाव असून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत अशी माहिती LCBचे निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लातूर मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी सचिन बंडापल्ले आणि परिवहन समितीच्या सभापती फैसल कायमखाने यांची नावे काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आली असून मंगळवारी होणाऱ्या मनपाच्या सभेत या संदर्भात निवड होईल. रोटरी क्लब बीडच्या वतीनं माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चंपावती रत्न पुरस्कार देण्यात आला. त्यावेळा रोटरी गव्हर्नर सुधीर लातुरे हे उपस्थित होते. नांदेड मनपा स्थायी समिती कोणाकडे जाणार याची चर्चा असताना वीरेंद्र सिंग गाडीवाले यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून उद्या याची निवड होणार आहे. तर महिला बाल कल्याण सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील यांची निवड होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पिंपळगाव येथे 108 दत्तकुंड महायज्ञ सोहळा 27 तारखेपर्यंत चालणार आहे. भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 67 विद्यार्थ्यांची सहल इस्रोसाठी रवाना. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेत इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. 3 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात इलेक्ट्रिक बसची देण्यात यावे अशी त्यांनी मागणी करत असताना वातावरणाचं प्रदूषण कमी करण्यासाठी यामुळे मदत होईल असं सांगितलं. तसेच जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने वाराणसी अर्थात काशी येथे आयोजित अमर बलिदान दिवसानिमित्त दीप प्रज्वलन करताना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हवा मल्लीनाथ महाराज निरगुडी, राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवरे, शहाजीराव पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ झळकी, पप्पू पाटील, दासराव हंबर्ले यांची उपस्थिती होती. श्री रामनवमी निमित्त दिनांक 26 मार्च रोजी धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली. या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असंही ते म्हणाले. ओरिसा राज्यातील अतगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर खो खो स्पर्धेसाठी येथील क्रीडा प्रशिक्षक बिभीषण पाटील यांची
मुलाच्या संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. काल लातूर येथे हिंदू मानवी अधिकार कार्यकर्त्या कट्टर हिंदुत्ववादी सौ काजल दीदी हिंदुस्तानी यांनी हिंदू युवती व महिला संमेलन मध्ये स्पष्ट केले आणि परखड विचार मांडले. त्यावेळा 3 तलाक तसेच भाईचारा, भाई कोण आणि चारा कोण असे वेगवेगळे विषय त्यांनी अभ्यासपूर्ण मांडले. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाला. हिंगोली येथे भाई श्री परमपूज्य रमेश भाईजी यांच्या कथेचा 5वा दिवस. 5व्या दिवशी भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. लातूर तालुक्यातील चाठा येथे विद्यानंद सागर महाराज यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात महापुराण कथा व त्याच प्रकारे यज्ञ सोहळा हा संपन्न होत आहे. या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. दिवसेंदिवस हवामान खाते हे ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात जागृती करत असताना आज तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर याकडेही लोकांनी जागरूकतेने लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत रस्ते वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गांधी चौक पोलिसांचे शिवाजी चौकात पोलीस अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनात ट्रॅफिक पोलीस प्रयत्न करत आहेत. टप्प्याटप्प्यानं शिस्त लागत आहे. ही शिस्त किती दिवस लागणार इकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याच प्रकारे लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचा विचार करत असताना एकूण तापमान हे टोकाला पोहोचलेलं आहे. या संदर्भात महत्त्वाचा लेख दैनिक मराठवाडा नेतामध्ये 24 तारखेच्या अंकात प्रकाशित होत आहे. दैनिक मराठवाडा नेता बातमीपत्र अधिकात अधिक चांगलं व 8:10 देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ज्यांच्या कोणाकडे काही महत्त्वाच्या बातम्याचे सकारात्मक व्हिडिओ फोटो असतील त्यांनी ते माहिती आम्हाला 9890399999 या नंबरवर पाठवावी. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.